तर ठाण्यातील राड्यानंतर मनसैनिकांवर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मनसैनिकांना अटक होण्याची शक्यता देखील आता वर्तवली जाते। वाहनावर नारळ आणि शेण फेकल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जवळपास 30 मनसैनिकांवर गुन्हे दाखल झाले। व्हिडिओ तपासून पुढील कारवाई होणार असल्याचं देखील कळतंय। तर काल रात्रीच्या राड्यानंतर मनसैनिकांना ताब्यात घेऊन सोडून देण्यात आलं होतं। दरम्यान कालच्या राड्यानंतर मनसेच्या शाखा कार्यालयाबाहेर पोलिसांच्या बंदोबस्तात देखील वाढ करण्यात आली आहे। तर याबाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडून। अजित, आपण काल पाहिलं उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावरती मनसैनिक आक्रमक झाले होते, शेड फेकण्यात आलं, त्याचबरोबर बांगड्या देखील फेकण्यात आला आणि या पार्श्वभूमीवरती आता मनसैनिकांवर गुन्हा दाखल झाल्याचं कळतंय। सध्याची काय अपडेट आहे, काय सांगाल? काल रात्री जो राडा झाला तो आपण सगळ्यांनी पाहिला। ज्या पद्धतीनं मनसैनिकांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख जे उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावरती नारळ आणि शेण फेकलं होतं। त्यानंतर ज्या ठिकाणी गडके रंगायतन इथं त्यांचा मेळावा होता, त्या गडके रंगायतनच्या बाहेर मोठ्या प्रमाणात त्यांनी हंगामा केला, घोषणाबाजी केल्या। ईट का जवाब पत्थर से, सुपारी का जवाब नारळ से, अशा घोषणाबाजी त्यांनी केल्या होत्या। आणि त्यानंतर त्या मनसैनिकांना पोलिसांनी नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले होते, त्यांना ताब्यात घेतलं होतं, सर्वांची नावं घेतली, सर्वांचे जबाब घेतले आणि सर्वांना सोडून दिलं होतं। पण आता जी माहिती कळते त्यानुसार पोलीस जे आहेत ते या सर्व घटनेचे व्हिडिओ तपासत आहेत। कोण तो मनसैनिक होता जो ज्याने नारळ फेकलेला आहे, ज्याने शेण फेकलेला आहे, ते व्हिडिओ जे आहेत ते पोलीस तपासत आहेत। आणि त्या व्हिडिओमधून ज्या वेळेस किंवा संपूर्ण व्हिडिओ तपासून झाल्यावरती त्यामध्ये कोण कोण मनसैनिक होते त्यांचं ओळख पटल्यानंतर त्यांच्यावरती कारवाई केली जाईल, त्यांना पुन्हा चौकशीला बोलवलं जाईल आणि परिणामी त्यांच्यावरती अटकेची कारवाई केली जाईल, अशा पद्धतीची माहिती जी आहे ती पोलिसांनी आपल्याला सांगितली आहे। त्यामुळे मनसैनिकांवरती अटकेची कारवाई होण्याची शक्यता आहे। त्याच पार्श्वभूमीवरती आणखीन एक घडामोड घडली ठाण्यामध्ये, ती म्हणजे ज्या पद्धतीनं मनसैनिकांनी काल राडा केला त्याचा उत्तर जे आहे ते उभाटा पक्षाचे कार्यकर्ते देऊ शकतात। आणि यामुळेच मी ठाण्यामधल्या ज्या मनसेच्या मध्यवर्ती शाखेमध्ये उभा आहे, या शाखेच्या बाहेर अशा पद्धतीनं मोठा पोलीस बंदोबस्त लावला गेलेला आहे। पोलिसांची एक मोठी व्हॅन जी आहे ती उभी केली गेलेली आहे आणि महिला पोलीस असतील त्या देखील तैनात केल्या गेल्या आहेत। रात्रीपासूनच हा बंदोबस्त जो आहे तो या मध्यवर्ती कार्यालयावरती लावला गेलेला आहे। फक्त या पट्ट्यात नाही तर मागे तिथला जो चौक आहे त्या चौकापासून ते या पुढच्या चौकापर्यंत जवळपास 100 पोलीस जे आहेत ते तैनात केले गेलेले आहेत। आणि पोलिसांना असा संशय आहे की उभाटा गट जो आहे त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी जे आहेत ते उत्तर म्हणून मनसेच्या कार्यालयावरती हल्ला करू शकतात आणि त्याच पार्श्वभूमीवरती कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरता पोलिसांनी ही खबरदारी घेतलेली आहे। याकडे आपलं लक्ष असणार आहे। त्यानंतर आता पुढची कारवाई कशी होते, त्याचबरोबर पक्षाकडून काही अधिकृत प्रतिक्रिया येते का, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरेल। तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। पुढच्या बातमीकडे आपण वळतोय। तर ठाण्यातील गडकरी रंगायतन सभागृहामध्ये शिवसेना ठाकरे गटानं भगवा सप्ताह मेळाव्याचं आयोजन केलं होतं। यावेळेस उद्धव ठाकरेंचा ताफा सभेच्या ठिकाणी येताच मनसेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घातला। यावेळेस ठाकरेंच्या ताफ्यासमोर नारळ आणि शेण फेकण्यात आलं, तर काही आंदोलकांनी बांगड्या देखील फेकल्या। यावेळेस उभाटाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केल्यानंतर दोन्ही बाजूचे कार्यकर्ते हे आमने सामने आले, समोरासमोर आले। त्यानंतर काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। दरम्यान मेळावा संपल्यानंतर दोन्ही गटाचे कार्यकर्ते पुन्हा आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं। दरम्यान खरी सुरुवात ही राज ठाकरे यांच्या दौऱ्यातच झाली। मराठवाड्यात राज ठाकरेंचा ताफा अडवला गेला। राज ठाकरेंच्या ताफ्यावरती सुपाऱ्या फेकल्या गेल्या, दगडफेकही करण्यात आली। त्यालाच मनसैनिकांनी काल ठाण्यात उत्तर दिलं, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। कालची घटना ही ॲक्शनला रिॲक्शन होती, पण असं आंदोलन कोणालाच अपेक्षित नसतं, असं सुद्धा मुख्यमंत्री म्हणाले। याची सुरुवात राज ठाकरेंच्या दौऱ्यामध्ये मला वाटतं मराठवाड्यात केली, उबाटाच्या लोकांनी केली। खरं म्हणजे हे आपली संस्कृती नाही आहे, ही आपली परंपरा नाही आहे महाराष्ट्राची। आज त्यांनी सुरुवात केली, राज ठाकरे साहेबांचा ताफा अडवणं, त्याच्यामध्ये काय काय दगडफेक करणं, सुपाऱ्या टाकणं, हे तर कुणालाही आवडलेलं नाही। आणि शेवटी ॲक्शनला रिॲक्शन असते, ॲक्शनला रिॲक्शन असते, ती आज पाहायला इथे लोकांना मिळालं।
तर ठाण्यात शनिवारपासून राजकीय वातावरण हे चांगलंच तापल्याचं दिसून येतंय आणि त्याचे पडसाद हे आता कोल्हापूरमध्ये देखील उमटायला लागले आहेत। उद्धव ठाकरेंच्या कारवर काल ठाण्यामध्ये शेण फेकलं होतं, त्याचबरोबर बांगड्या फेकल्या होत्या आणि याचे पडसाद कोल्हापुरात दिसत आहेत। मनसेच्या फलकांची तोडफोड उभाठा कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे। ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं कळतंय। तर आपण ही दृश्य पाहतोय, कोल्हापुरातली ही दृश्य आहेत। मनसेचे जे बॅनर्स आहेत ते फाडण्यात आलेले आहेत। ठाण्यातील राड्याचे जे पडसाद आहेत ते आता कोल्हापूरमध्ये सुद्धा दिसून येत आहेत। एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण ही पाहतोय। ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून मनसेच्या फलकांची तोडफोड केली जाते। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गाडीच्या ताफ्यावरती शनिवारी रात्री नारळ आणि शेण फेकण्यात आलं होतं आणि त्याचे संतप्त पडसाद आपण आज कोल्हापूरमध्ये पाहू शकतोय। तर कोल्हापुरातील संतप्त शिवसैनिकांनी शहरातील मनसेच्या शाखा फलकांची तोडफोड केली आहे। त्यामुळे संपूर्ण शहरात तणावपूर्ण वातावरण जे आहे ते निर्माण झालंय। शनिवारी रात्री मुंबई ठाणे इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गाडीच्या ताफ्यावरती काही मनसैनिकांनी नारळ फेकल्याची घटना समोर आली आणि याचे पडसाद रात्री उशिरा कोल्हापूरमध्ये उमटले आहेत।